रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 71 ते 80. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र, तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब, तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणूची देखिये, ए रवी निर्धारिताने निजे सोय जयाची, ऐशा चिन्नी चिन्नी तू देखसी तोची मुक्तू, आशा पाश रहितू ओळख पा, अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी मनिपे तू ते, तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सखे, म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे, आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा, म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरे तू, पार्था आणि कही एक नेनसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे, देखे अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे, तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे. अर्थ, ज्याप्रमाणे जलातील कमळाचे पान जलाने भिजत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही प्रकारच्या कामनेने लिप्त होत नाही आणि मोहरूपी मळाने मलिन होत नाही, त्याप्रमाणे तो प्रपंचामध्ये राहून इतर सर्व जनांसारखा दिसतो, परंतु मनाने असंग असतो. जसे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्यामध्ये दिसते. त्या पुरुषाकडे सामान्य भूमिकेतून पाहिले तर तो सामान्य माणसासारखा दिसतो. त्याच्या संबंधी निश्चित विचार करू लागलो तर त्याचे वास्तव स्वरूप काही कळू शकत नाही. अशा लक्षणाने युक्त तू जो पुरुष पाहशील तो आशा पाशरहित व मुक्त आहे असे तू जाण. हे अर्जुना, तोच खरा कर्मयोगी आहे. या जगात त्याची स्तुती होत असते, म्हणून तू असा कर्मयोगी हो असे मी तुला म्हणत आहे. तू आपल्या मनाचा निग्रह कर आणि अंतःकरणात स्थिर हो, मग ही कर्मेंद्रिय खुशाल आपापले व्यवहार करून सुखाने करू दे. कर्माचा त्याग करून कर्मातीत व्हावे म्हणशील तर ते देहधारी मानवास संभवत नाही. मग शास्त्रविरुद्ध आचरण का करावे याचा तू विचार कर. म्हणून जे जे कर्म उचित असेल आणि प्रसंगाने प्राप्त झाले असेल ते कर्म तू फळाची इच्छा न ठेवता आचरणात आण. अर्जुना, आणखी एक म्हणजे निष्काम कर्माचे कौतुक तू जाणत नाहीस. ते हे की निष्काम कर्म हे सहजपणे कर्मबंधनातून सोडविणारे असते. जो स्वधर्माचे आचरण करतो त्याला मोक्षाची निश्चित प्राप्ती होते. ही पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. रामकृष्ण हरी.